बास चोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारत आदिवासी संविधान सेना कडून 3 महत्त्वाच्या मागण्यांसाठी निवेदन। आज भारत आदिवासी संविधान सेना कडून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात 3 प्रमुख मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले। या निवेदनामार्फत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी ठाम आणि एकमुखी मागण्या पुढे ठेवण्यात आल्या। पहिली मागणी, ग्रुप ग्रामपंचायत देऊर कमखेडा तालुका नंदुरबार येथे यंदा सरपंच पदासाठी ओबीसी आरक्षण लागू करण्यात आले आहे। मात्र ग्रामपंचायतीमध्ये एसटी लोकसंख्या 400हून अधिक असून मागील 70 वर्षांत एकही आदिवासी सरपंच झालेला नाही। त्यामुळे सध्या आरक्षण रद्द करून एसटी आरक्षण लागू करावे अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे। दुसरी मागणी, नंदुरबार जिल्ह्यातील नव्याने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव जननायक बिरसा मुंडा वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार असे ठेवावे। आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। तिसरी मागणी, बेलाडी तालुका शहादा गावात टक्कर बाप्पा योजनेंतर्गत आलेला निधी आदिवासी वस्तीत वापरला जात नाही। विकासकामांचा लाभ आदिवासी भागाऐवजी इतर ठिकाणी दिला जात आहे। तसेच ग्रामसेवक कार्यालयात वेळेवर अनुपस्थित राहतो। याबाबत तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री, मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। भारत आदिवासी संविधान सेनेकडून सांगण्यात आले की जर या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर पुढे आंदोलनात्मक पावले उचलली जातील। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब भांबरे साहेबांना निवेदन दिले। ते निवेदन असं आहे, काही दिवसापूर्वी कामखेडा देऊर या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे आरक्षणाची सोडत निघाली होती त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांना पण पत्र दिलं होतं, परंतु माननीय तहसीलदार साहेब शहादा यांनी कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज आम्हाला समस्त गावकऱ्यांसोबत आमच्या संघटनेचे पदाधिकारी असं कलेक्टर महोदयांना भेटले। कारण 78 वर्ष होऊन गेले तरी पण आजपर्यंत तिथं आदिवासी समाजापैकी कुठलाही सरपंच झालेला नाही। तर आम्ही स्थानिक गावकऱ्यांना विचारलं की सरपंच कधीपासून झाले, तर आम्ही 70 वर्ष झाले तरी पण अजूनपर्यंत झालेले नाही। तर हे आरक्षण रद्द करण्यात यावे व जनरल सोडा किंवा अनुसूचित जमातीला सोडा असं सर्वांचं म्हणणं आहे, परंतु अधिकाऱ्यांनी कुठली दखल घेतलेली नाही। आता अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं आम्ही चर्चा करू मॅडमांसोबत व तुम्हाला अहवाल देऊ। आता यांचा अहवाल काय येतो काय नाही, नाहीतर आम्ही डायरेक्ट कोर्टात जाणार व जोपर्यंत आदिवासींना त्यांच्या हक्काचे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लढा चालू ठेवू। हे स्टे लागो किंवा काही का नसो, परंतु या ग्रामपंचायतीला आदिवासींची जागा निघायला पाहिजे असं सगळ्यांचे मत आहे। म्हणून आम्हाला शासनाला विनंती आहे की कोणा एका समाजावर अन्याय न करता तुम्ही आदिवासी समाजाला न्याय द्या। कारण हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये जर कधी तिथं आदिवासी लोकसंख्या जास्त असून पण त्यांना भेटत नसेल तर मग हा जिल्हा आदिवासी कसं काय म्हटलं जाणार। म्हणून शासनाला विनंती लवकरात लवकर निर्णय घ्यावे आणि या देऊळ खामखेडा गावकऱ्यांना न्याय देण्यात यावी हीच विनंती आहे। जोहार, जय आदिवासी। आज भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे जिल्हाधिकारी महोदय यांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे। नंदुरबारमध्ये एम्सच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी बांधलं जात आहे। या मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आदिवासी समाजामध्ये ज्यांना आम्ही भगवान म्हणून पुजतो त्या बिरसा मुंडाच्या नावाने त्यांना बिरसा मुंडाचं नाव द्यावं वैद्यकीय महाविद्यालयाला, अशा प्रकारची मागणीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना दिलं आहे। आमची विनंती आहे, भगवान बिरसा मुंडा हे फक्त 25 वर्ष आयु जगले। या 25 वर्षामध्ये त्यांनी मोठा संघर्ष केला, इंग्रजांशी लढले आणि जमीनदाराच्या लढा उभा केला। आणि अशा बिरसा मुंडाला भारत सरकारने देखील लोकसभेमध्ये तेलचित्र रेखाटून त्यांचा योग्य तो मान सन्मान राखलेला आहे। रांची विमानतळाला देखील बिरसा मुंडाचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर आमची विनंती आहे, भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयाला भगवान बिरसा मुंडाचं नाव देण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज रोजी या ठिकाणी सादर केलेलं आहे। जय हिंद, जय संविधान, जय बिरसा।
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार CO साहेब यांना पत्र दिलं. काही दिवसापूर्वी आम्ही आमच्या भारत आदिवासी संविधान सेना संघटनेकडून माननीय गट विकास अधिकारी शहादा यांना पत्र दिलं होतं. हे बिलाडी गावातील जो झालेला भ्रष्टाचार या संदर्भात, कारण ठक्कर बाप्पा योजना ही आदिवासी वस्तीत वापरण्यासाठी जे शासनाने उपलब्ध करून दिली, परंतु ती योजना या ग्रामपंचायतने आदिवासी वस्तीत न वापरता ते इतर ठिकाणी वापरण्यात आली. त्या संदर्भात आम्ही CO साहेबांना यांना पत्र दिलं होतं, परंतु CO साहेब आपले गट विकास अधिकारी साहेब कुठलीही चौकशी केली नाही. म्हणून आज आम्ही माननीय CO साहेब यांच्यासोबत चर्चा केली. CO साहेबांनी लगेच ते फोन केलं स्थानिक डिपार्टमेंटला व चौकशी करण्यासंदर्भात सूचना दिल्या. आता येणाऱ्या काही दिवसात जर या ग्रामपंचायतला चौकशी होऊन जो झालेला निधी कुठे गेला आणि कसा वापर केला हे जर कधी नाही समोर येणार, तर आम्ही समस्त गावकरी मिळून 15 ऑगस्टला इथं डायरेक्ट आम्ही इथं बेमुदत उपोषणाला बसणार आहे. तरी लवकरात लवकर चौकशी करा व समस्त गावकरी यांना न्याय देण्यात यावी हीच आमची विनंती आहे. जोहार, जय आदिवासी. जय.